हे हाय, दिस इज रौनक आणि आज मी तुमच्यासमोर काहीतरी नवीन घेऊन आली आहे. तर काही दिवसापूर्वी मी एक इनसायडर नावाचा कविता संग्रह वाचला होता आणि त्या कविता संग्रहामध्ये खूप सुंदर सुंदर कविता होत्या आणि माझ्या मनाला भिडलेल्या कवितांचे मी फोटोज काढून ठेवले होते. म्हटलं कधीतरी या कविता वाचेल. तर आज सहजच का म्हणते फोटोज डिलीट करत होती, त्या कविता दिसल्या, मी वाचल्या. मी म्हटलं की ज्या कवितेनं माझा का म्हणते आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवला किंवा माझ्या आयुष्यात एक रिमाइंडर म्हणून काम केलं, अशा कविता मी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कवितेचा. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण आपल्याला माहिती आहे की शेवट काय होणार आहे, मरण आहे शेवटी. पण तरी आपण आयुष्यात एवढं गुंतलो आहे की किंवा आपण आपल्या आयुष्याचं ओझं आपल्या डोक्यावर एवढं घेऊन चालून राहिलो, धावून राहिलो, पळून राहिलो, सक्सेस व्हायचा, हे वाचाय, ते वाचाय, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, श्रीमंत व्हायचा, हे लग्न करायचं, नोकरीवर लागायचं, या सगळ्या गोष्टीत एवढं गुंतून आहे की आपण खऱ्या अर्थानं आयुष्यात जगणंच विसरून गेलो आहे. तर एक रिमाइंडर म्हणून किंवा आयुष्य हे बिंदास जगायला पाहिजे म्हणून एक रिमाइंडर म्हणून ही सुंदर अशी कविता आहे प्रशांत असणारे यांची, छिद्र नावाची. तर कविता अशी: माझ्या घरात आज मी आहे, उद्या मी नसेन. माझ्या घरात आज मी आहे, उद्या मी नसेन. माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. 10 दिवसांनी तो दिवा विझेल, 10 दिवसांनी तो दिवा विझेल आणि त्या जागी माझा एक फोटो असेल. लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम आणि हसरा फोटो. काही दिवसांनी त्या फोटोवर साचलेली धूळ असेल, काही दिवसांनी त्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल किंवा त्या फोटोची पातळ काच वेडी वाकडी तडकलेली असेल. मग काही वर्षानंतर माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल. मग त्यानंतर पिढ्यान पिढ्या माझ्याच घरात माझ्याच नावाचं उरलेलं फक्त एक छिद्र असेल. दिस इज रियालिटी गाईज. आपल्या आयुष्यात काहीच उरत नाही, फक्त एक छिद्र उरतं. त्या छिद्रासाठी आपण एवढं टेन्शन घेऊन बसून राहिलो आहे, एवढं बिंदास नाही जगून राहिलो आहे. हेच तर रियालिटी आहे. आम्ही असं म्हणत नाही मेहनत नका करा, श्रीमंत नका व्हा, पण बिंदास जगा, डोकं आपलं खुलं ठेवा, असं मरीसारखं का म्हणते विचार करत नका जगा. बाकी धन्यवाद का म्हणते ही आपली कविता शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि येस, बाकीचं तर आपल्याला काही करायला नाही लागत. बाय, थँक्यू.